परशु ते परीक्षेला बसलेत ना, मग पैकीच्या पैकी मार्क मिळायलाच हवेत. 100 पैकी 110 गुण. चला कर्व्यांना या, घाबरू नको, या इकडे या. काय वाकणीस, काय मत आहे तुमचं? जे काही चाललंय ते योग्य चाललंय साहेब. अमृताशी असं का वागतोस तू? मी काही विचित्र वगैरे वागत नाही अमृताशी. उलट तिलाच काय झालंय तेच कळत नाही मला. मूर्खासारखं बोलत असते. आर्यन, बायको आहे ती तुझी, आणि कोण कसं वागतंय मला चांगलं कळतंय. मामा, या विषयावर आपण नंतर बोलूया. मला उशीर होतो आता. मोठा झाल्यावर तुला पश्चाताप होऊ नये म्हणून मी सांगते. तुझी बहीण आर्यनला भेटायला जाते. आता ती का जाते, तिचं त्याच्याकडे काय काम आहे, हे सगळं तू तिला विचार. कारण नाही म्हटलं तरी आम्ही परकी आहोत. तू जवळच आहेस ना. मी मम्मांबरोबर थांबते, तू नको काळजी करूस. तू जाऊन ये. आलोच मी. आधी तू कुठेही जाताना मला बरोबर घेऊन जायचीस, आणि आता तू का नाही नेत मला? मला माहिती आहे तसं, पण तुला काही देवळात जायचं नसतं. म्हणजे ताई, मला खरं सांग, तू घरात कोणालाही न सांगता त्या आर्यनला भेटायला जातेस ना रोज? उभार थोडी ना गण्या, कोणी सांगितलं तुला? बोल. ताई, मी आता लहान नाहीये, मला सगळं कळतं. मी मोठा झालोय आता, आणि तसं पण तू पहिल्यासारखी नाही राहिलीस आता. अमृता कुठे आहे? अमृता असेल, घरी असेल का? अरे, असं काय करतोय? इनफॅक्ट ही तिलाच भेटायला इथे आली आहे. हो ना ग अहिल्याताई, तुम्हाला काही माहिती नाहीये. तुम्ही अच्छा, मला काही माहित नाहीये का तुला कळत नाहीये काय बोलावं ते? एक मिनिट प्लीज, मला कोणी सांगेल का काय चाललंय इथे? तुला सांगण्याची गरज नाही, आणि तुला सांगण्यापेक्षा भाऊजींना सगळं माहिती असणं जास्त गरजेचं नाही का? मी जर का सगळं खरं सांगितलं तर तुम्ही मला सोडा. तुला ठेवून घ्यायला तू काय मल्लिका आहे? बोला कर्वे, युगंधराने कुठे लपवून ठेवलाय तिचा सगळा काळा पैसा? बोल. त्यांच्याच नेरळच्या फार्म हाऊसवर सगळी प्रॉपर्टी आणि पैसा आमच्याच ऑफिस मधल्या एका शिपायाच्या नावावर आहे. रेडकर त्याचं नाव. ते फार्म हाऊस पण त्याच्याच नावावर आहे. त्यामुळे त्या प्रॉपर्टीचा ट्रेस लागणं तसं खूपच अवघड आहे साहेब. परशु, वाकणीसांना फोन कर आणि त्यांना सांग इन्कम टॅक्स कमिशनरशी बोलून घ्या. जी. आर्यन, ओरडू नकोस, कारण माझ्यावर ओरडून काहीच होणार नाहीये जानकी. मला जे करायचंय ते मी करणारच. तू तुझी काळजी घे, कारण आता अहिल्या काकू घरी जाऊन तुझ्या नवऱ्याला जे काय सांगणार आहे त्यानंतर तुझी जी काय अवस्था होईल ना जानकी, ती मला स्पष्ट दिसतेय. काळजी घे.